तर राज्यामध्ये महागाईची झळ बसत असून साखरेचे दर वाढतायत। यामागे महाघोटाळा असल्याचा संशय शेतकरी नेते राजू शेट्टींनी वर्तवलाय। देशात 22,000 कोटींचा साखर घोटाळा झाल्याचा धक्कादायक आणि गंभीर आरोप राजू शेट्टींनी केला। 48 लाख टन साखर गायब आहे। या गायब झालेल्या साखरेची पाकिस्तान, बांगलादेशसह नेपाळमध्ये तस्करी सुरू असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टींनी केलाय। देशामध्ये 22,000 कोटींचा साखर घोटाळा सुरू असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे। देशात साखर 35,000 टन 35 लाख टन साखर शिल्लक आहे असा सरकारचा दावा आहे। पण त्यातले 25 लाख टन महाराष्ट्रात शिल्लक आहे। या सगळ्या ज्या करामती, ज्या भानगडी या लोकांनी केलेल्या आहेत, त्यामुळं जवळपास 22 ते 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा त्याच्यामध्ये झालेला आहे। 88 लाख टन साखर शिल्लक राहिली, 8 लाख टन साखर निर्यात झाली, राहिले 80 लाख टन। आता सरकार म्हणते 35 लाख टन शिल्लक आहे, 35 लाख टन शिल्लक आहे। आता 80 मधनं 35 गेले, राहिले किती? 45 लाख टन। ही 45 लाख टन कुठं आहे मग साखर? ही गेली बांगलादेशमध्ये, नेपाळमध्ये, पाकिस्तानमध्ये।